खरा त्यापेक्षा जास्त नाहीच. आम्ही एकसंघ आणि एकजूट राहिलो. नाही पण राऊसाहेब तुम्ही जे म्हणतात की संशय होता, मतं फुटली, काही आहेत अंदाज होता, तर ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्स मध्ये काही मंथन होणार आहे का किंवा काही क्रॉस वोटिंग आणि मतं फुटणं काही गरज नाही. काहीही गरज नाही. काहीही त्याची गरज नाही. निवडणूक झालेली आहे. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. काल गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये मेळावा घेतला आणि त्याच्यात असं म्हटलं की रावणाच्या अहंकाराचं दहन करायचं आहे, ठाण्यात सत्ता आणायची आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळतं. आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून हे बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना. आम्ही कुठे म्हणतो नाही. तुमच्याकडे 40चं बहुमत होतंच. त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे. तुम्ही तोंडावर रोज बघा मराठा आरक्षणामध्ये, ओबीसी आरक्षणामध्ये, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरण येत आहेत. रोज तुमच्या पक्षामध्ये फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत. क्रांती. ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल. तेच साहेब नेपाळचा विषय काढला. काल तुम्ही एक ट्विट केला. तुम्ही म्हटलं की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती अन्य देशातही घडू शकते. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हाला काय ऐकायचं आहे? जे तुम्ही सांगणार ते आम्ही ऐकणार. आपको क्या सुनना है मेरे से? मत देखिए, नेहमी अपेक्षित असतं. नेपाल भारत का एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है, जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है, वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है, थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है. ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर, और हिंदुस्तान में 75 लाख 75 लाख नेपाली भी रहते हैं. ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है. ये आग जो है नेपाल में लगी है ये तानाशाही के खिलाफ है. और ये आग सरकार, मंत्री और मंत्रियों के बेटे जो फॉरेन विदेश में जो है ना उनके खिलाफ भी है. मंत्रियों को सड़क पर पकड़ कर लोगों ने मारा है, घर जलाए हैं. भारत की स्थिति भी ठीक नहीं है. ये ऊपर सब दिखा रहे हैं. लोग अंदर अंदर बहुत अस्वस्थ और असंतोषी है. तो सबको सावधान रहना चाहिए. मैं इतना ही कहूँगा. कभी क्या होगा